बोलणं कसं करायचं दादा? कसं करायचं सांग बाबा. युवराज दादाचं बोलणं कसं करायचं? चुने के डब्बे में चावल का दाना, हाय चुने के डब्बे में चावल का दाना, चूल्हे के डब्बे में चावल का दाना, ये युवराज भय गए पुन्हा, तो दिल हो गया सुना. रे राम, हरे राम राम, हरे राम राम, जय जय बजरंगी. शिवाजी दादा ओय शिवाजी दादा वाघ शिवाजी दादा वाघ, कोणाचे पाहुणे विजुऱ्याचे पावले, खंडोबा आणि देवीच्या नावानं बेलोऱ्याचे पावले, बेलुऱ्याचे पाहुणे. बेलोऱ्याचे पावले, मुरळीचे मेवले, शिवसाधारणचा येळकोटजी. आई राजा राघव देवला, आई राजा राघव देवला. आई राजा राघव देवला, आई राजा राघव देवला. हो. गोमन दादा का गोमन दादा खाडे गुमान दादा खाडे असताना खंडोबा देवीच्या नावाने खंडोबाच्या देवीच्या नावाने यश विश्वपदान्याला शिव सदानंदाचा येळकोटजी. केशव दादा खाडे केशव दादा खाडे असताना 11 रुपये दान दिलं खंडोबा देवीच्या नावाने खंडोबाच्या देवीच्या नावानं 11 रुपये दान दिलं शिव सदानंदाचा येळकोटजी. महादेवाची पार्वती, 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 महादेवाची पार्वती. सर्व करे हो, करे हातो हाती, सर्व करे हो, करे हातो हाती. आज गोवा नंबर जाऊ दे. कसे घेत नाही ते. हातो हाती, सर्व करे हो, करे हातो हाती. बाकी कुठं आणले नाही. सर्व चांगलं नाईट पॅन्ट आहे म्हणा. धर्म चांगला केला. सर्व चांगला केला, धर्म चांगला केला. अंगी देव हो, जीवरा भविला, अंगी देव हो, जीवरा भविला. अंगी देव हो, जीवरा भविला, अंगी देव हो, जीवरा भविला. जीवरा भविला. आव राम राम मामी म्हणलं राम राम मामी. मुलगा वारता हो बाबा. काही म्हणतो का? बाई माणसं बोला, राम राम झालं का? कधी ये नाही कधी ये नाही कधी कॉल नाही बाई तुमचा मिस कॉल नाही का हो? तुम्हाला ते म्हटलं का एका एकी आला आणि बाई काय म्हणलं तू? काय झालं कोण म्हणला असं आणि त्या बाई तुम्हाला मारला असतं पण बाई तुमच्या नाकल तुमच्या बॉटल का नकडू वहिले का त्याच्या नाकाला बोट घालायला लागला ते नाही मारत ते पण. अरे तुला डोक्याचा पत्ता पाहिजे. काय झालं ते बैल म्हणतो. हा बरं मग आता काय आहे? म्हणलं काय जेवढ्या लोकांनी काय झालं काय झालं अरे तुला काही वाटायला पाहिजे. हो काय वाटायचं त्याच्यात अरे तू बाई माणसाला काय बोललो काय नाही तुला काही लाल तुला आहे का रे? हा म्हणलं या चारदा लक्ष्मीची या आणि म्हणून यायला राम राम म्हणून हा पहिला तू या लोकांमध्ये राम राम माने म्हणला. या लक्ष्मी राम राम माने म्हणलो. अरे तुला जरा काही कळायला पाहिजे होतं. काय झालं उद्या तुम्हाला मामाने म्हणायचं का? हा येतो पाच म्हणून कसं आहे तुम्ही काय कारभारी काका कांबळे असताना एक कोटी रुपयाचं दान केलं शिवसदानंदाचा येळकोटाची. को बाई बाई तुम्ही दोघे कोण हो बाई नाते? नाही बाई मला तुम्हाला लयच राग आला राम
अहो बाई अरे बाबा तुमचं काही नातं होत असेल ना मग खरं लाकूड आणून घेतो काय नातं तुम्ही दोघी नाते ना कोण आहे? जाऊ दे मग एवढंच कोणी आता. हो मग मामी म्हणलं तुमची लेखच आहे किती तुमची लेख आहे का हो का काय म्हणलं मामी ते म्हणते आमची लेख किती लेक आहे हा तुमची लेक आहे मग बरोबर आहे ना तुमची लेक म्हणल्यावर त्याच्यानंच मी तुम्हाला राम राम मामी म्हणलो हा हा बाई ही तुझी मुलगी आणि मी तिची मम्मी अरे बाप हा बाई तुमचं लग्न करायला झालं काय करावं तुम्हाला हो. माझ्या मम्मीच लग्नाने झालं तुम्हाला हा. नक्की नक्की बाळून घ्या ना बाबा ते हाऊस करा नाही हे 20 रुपये जाणार कसं आहे? 20 रुपये म्हणजे ना विष्णू दादा मुंडे या विष्णू दादा का बाई तुमचं लग्न होईल नाही? अहो माझंच लग्न झालं नाही तर माझ्या मुलीचं कुठं म्हणा मग तुम्ही ही कुठून आली हे काय बाबा याला काय करा ही कुठून पडली काही पण बोल राहिले बाई तुम्ही मग काय बोलायची पद्धत तिथं आहे का नाही मग तुम्ही तर म्हणता मग तुमचं लग्न व्हायला नाही मग एवढी मोठी कशी झाली अहो लग्न म्हणजे असं म्हणणं किंडप टाकला नाही काय नाही हा म्हणजे कोर्ट मध्ये गेला साहेब त्याला झालं लग्न हा म्हणजे 4 चौघात लग्न लागलं नाही म्हणा कोर्ट मॅरेज परत मेरत हो तिकडे ती झाली लागलं की पळा अरे बाप तिकडे वावरानं. बाई जसं तुमचं झालं तसं आमचं होईल हे. कसं करा बाई जसं तुमचं झालं का हा. तसं आमचं व्हायलंय कठीण आमचं लय कठीण आहे कसं ऊस पडील गेले होते तिकडं हा ऊस पडील गेले होते याच्या मायचं आणि याच्या बापाचं तिकडच जमलं नाही तिकडच झालं ते हो ना तसंच कठीण येडं का काय तुम्ही बाई त्याच्या कुठं मारावं धरतो तुम्ही येडं आहे ते हा इकडे इकडे काय आहे मग मग सांग मी आम्ही वस्तुलीत राहतो आपण दोघं शक्य भाऊ नाही हा. का एका मागे एक आहे आपल्या म्हातारीचं तू बी सांग की खरंच त्या साला दुष्काळ पडलेला होता आपला म्हातारीचं असं 10-20 लोकांचं लग्न लागेल होतं मग ते ऊस भरायला बाबा. का गं बाई तुम्ही या काय की आल्या हे इथं नाचा लागल्या नाचायला लागलो बाई तुम्ही तर म्हणलं बाई कोणाच्या कोण आम्हाला मिळालं नाही बाई तुम्हाला ओळख का तुमच्या कपडा बोर्ड आहे की लोक का बोलला म्हणजे तर की हे मला नाचायचं तुम्हाला तसं त्या आहे, बगर तसं आहे. बोर्डाच्या गाड्या आहे कोणी हात बसून जा बगर बोर्डाची गाडी. अहो बाई, आता तुम्हाला कसं वागणार आहे? अहो एवढीच लेकरापासून म्हातारे माणसाकडे सगळे आम्हाला वाचतात बरोबर आहे एवढ्या लेकरापासून या लेकरापासून तर म्हाताऱ्या पोताऱ्या बाया लोक यायला म्हणत आदराशी येतो, पहिलंच ओळख केलं पाहिजे. एक खिसे कापणार आहे म्हणून. अहो बाई अहो बाई तुम्हाला ओळखलं पण तुम्ही कोणाच्या कोण कोणाचे कोण आम्हाला आम्ही सांगा आमच्या पाहिजे. नवऱ्याच्या बायका तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या बायका नाही का काय म्हणलं बाई आम्ही आमच्या नवऱ्याच्या बायका मग आम्ही कुठं म्हणतो आमच्या बायका नाही मला आमचे दिवस काय हा? बायका हा? बाई आपलं कुठं रिकंपन आहे नाही, वा, वा. आपल्या मागे लय काम आहे दापात गायचं दूध काढणं 4-5 म्हशी दूध काढणं नाही वाचू दे सोडत जा काय नवरा नवरा हो अजिबात रिकंपन नाही बाई आजचा दिवस आहे मग. कसं जमत नाही घंटावर अजिबात नाही घंटाभर तर लगेच बसत नाही घंटा आपल्या एका मिनिटात फुरसत नाही आपल्याला 15 मिनिटच व्हा मग मग एक काम करा ना बाई हा. एवढा अर्धा घंटा आणि 15 मिनिटं आणि 10 मिनिटं नुसतं. एक काम करा ना तुम्ही दोघे बी आपल्या लाईफ टाइमचेच होऊन जाणार काय बाई तुला मारता येत नाही ना तर मारतो नको आता नुसतं याच्यावर चालू आहे इथून पुढे असं याच्यावर असं आहे का हा ते? यालाच मारलं बाई तुम्ही त्यासाठी मी नवीन करायला लागला नाही असं आहे कधी ते पण जोडणार आहे तुम्हाला का वागले तुम्ही याच्यावर चालवा फक्त अहो त्याच्यात चालणारच नाही हा. नवीन करायला टाकला नवीन कारण टाकला चांगले खातडे काढणार अरे बापरे बाई तुम्ही या देवाच्या कोण सांगायला पाहिजे आम्ही तुम्हाला ते विचारलं नाही बाई हा 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 हे विचारलं हा तेव्हा तुम्हाला कुठं कळून राहिलं मग
कोण बाई बाई या देवाला मला सोडलेलं आहे. काय करेल हे? सोडलेलं आहे. जास्त म्हणतो मी तुम्ही दोघी आल्यापासून घुरट वाचतो तुम्ही का बोकडे आहे का कुठं वाचलेला? ज्याचं बोकडे आहे का अरे एका बोकडे आहे का कळायला पाहिजे तू ते यार बोकडे म्हणायच्या आधी ज्याचं बोकडे आहे का कोण आहे अहो, याचा खुरा पाठी ए, आहे पाठी. आम्ही पाठी आहे का? काय बोलतो तू माझ्या नाही बाबा मला तू म्हणतो रे ओ बाई अरे आम्ही पाठीण बोकडे ते नाही विचारलं मग? तुम्ही या गादीवर आल्या एकाएकी आले आणि नाचायला लागले तुम्ही या देवाच्या कोण हो हो देवाच्याच का? हा. हो देवाला पडलेलं कळलं नाही कळलं अहो, मी तर म्हणलं देवाची देवदासी. देवाची देवदासी दासी. अहो, देवा हो. एक काम करा सोडा दोरीन द्या या मनपाल पाचशे देवाची देवदासी मंडपल द्या पाशी महाराज तिकडे काय म्हणावं रे? ओ बाई आम्हाला ते कळत नाही तुम्ही असं सुट्ट सुट्ट सांगा ना आता कळलं. सांगा पटकन अहो, या देवाची मी जर म्हणलं खंडोबाची मुरळी. खंडोबाची मुरळी अरे बाप बारे काय म्हणली ही बाई खंडोबाची बारवळी बारुळी आता कळलं मारायला लागली. बाई खंडोबाची मुरळी झाली कशी नाही कशी सांग ना बाई हा. असं कुठं मुरळ नाही का म्हणून राहिले तुम्ही? असं कुठं मुरळ्या असतं का पहिल्या मुरळ्या कशा होत्या आता याचं डिस्को मुरळ्या दिसायला काय लागल्या झालं तसं मारायचं झोपणं लागतं. कसं वारं उपन्न लागतं बाई पहिल्या कशा मुरळ्या होत्या कशा होत्या? लोकांची लुगडं राहायचं बरोबर आहे. कपाळावर भंडार राहायचा राहायचा. एका हातात कोटंबा राहायचा एका हातात घाटी राहायची आणि वारी मला लारीची चालले. चालले वारी माग त्या गावून त्या गावावर त्या गावून त्या गावावर आणि आम्हाला आपण करायची निवड आलं तर कोणी साडेचारशे लोकं मारी. अहो, भाऊ तर तुमचं बी बरोबर आहे. हा अहो, ते जुनं जुनं गेलं आता नवं नवं आलं. जुनं जुनं गेलं आता नवं नवं आलं अहो, तसे जर मी उभं राहिले हा हे 4 लोक पुढे बसले ते बी बसणार नाही. 4 लोक बसणार नाही जसं वारं चाललं तसं उपटावं लागतंय. मध्ये जमाना बदलला तसं बदलावं लागतं बदलावं लागतंय. बर जमाना जसं बदलला तसं बदललं लागतं कलियुगाची तऱ्हा निराळी ती नाही. निराळ्या तऱ्ह्यानुसार काय झालं बाई आता मॅचिंग जमाना आला नाही. मॅचिंग जमाना आला कसा? कसा आला साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, पर्कल मॅचिंग, टिकली मॅचिंग.